केवळ 10 रुपयात 20 लिटर पाण्याचा कॅन. ठाण्यात कथित बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश. ठाणे पश्चिम येथील ओवळा नाका परिसरात केवळ 10 रुपयात 20 लिटर क्षमतेचे पाण्याचे कॅन विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विनू वर्गीस यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने संबंधित ठिकाणी धाड दाखवून कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओवळा नाका येथील ब्ल्यू रूफ क्लब जवळ आवश्यक अन्न सुरक्षा परवाने व कागदपत्रांशिवाय पाण्याच्या कॅनची विक्री सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार FDA अधिकारी राजू अग्रुपे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. कारवाई दरम्यान संबंधित ठिकाणाची तपासणी करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी जागा सील करण्यात आली. चौकशीत येथील कर्मचाऱ्यांनी दररोज सुमारे 700 ते 800 पाण्याचे कॅन विकले जात असल्याची माहिती दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे व्यवसायाची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच परिसरात 100 मीटरच्या परिघात अशाच प्रकारची आणखी 2 विक्री केंद्रे कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जाते. ही केंद्रे विकी ठाकूर आणि संजय पाटील यांच्याकडून चालवली जात असल्याचं सांगितले जात असून ती कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. या ठिकाणांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे परवानगी विना आणि आवश्यक गुणवत्ता तपासणीशिवाय विकल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. FDA कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा.